चला ख्रिसमसची सगळी तयारी झालेली आहे. थोड्या वेळात लोक पण येतील. अरे ते बाय ना, अरे ते 2 ओळखीचे लोक सांता क्लॉज म्हणून बोलवले होते ते अजून आलेले नाही ना. या ओळखीच्या लोकांना आहे ना बेरोजगार म्हणून काम दिलं ना असा गैरफायदा घेतात. फोन केला पाहिजे कुठे खपलेले आहेत. आले काय असतंय? कुठला वेळ दिला होता तुम्हाला? काय वेळ यायची तुमची? अरे तिथं लोकांचं स्वागत करायला तुम्ही पाहिजे. तुम्ही खुशाल निवांत देता गाड्या. नाही ते ट्रेनला जाम गर्दी होती ना. कसं लटकत आलो तर आमचा आम्हाला बरोबर. सांगा कारण. याला तरी वर लटकता येतं, माझा हात पण पोचत नाही वरती. मधल्या मध्ये असतो. गर्दी आली की डायरेक्ट तिकडे हात लागतो. माहितीये मी यांनी बुसकोट धरला म्हणून मी इथपर्यंत आलो. कसं तरी आम्ही कोचिंग घातलं नाही इकडे आलोय. कसं इथं बाहेरच पश्चिम घातलेला. पण गैर भारी दिसतंय ना एकदम. कसा वाटतोय सांता लॉज? अरे शांता लॉज नाही, सांता क्लॉज असतो ना तो. सॉरी तुम्हाला बोलवून चूक केली आहे का मी? चूक केली काय? बघा असे धंदे करणार असेल ना आत्ताच्या आत्ता चालले जगात. आम्हाला कामाची नाही गरज. आम्हाला कामावर नाही घेत होतं आम्ही जीव दे. अरे बाबा तू काय माणसा लपेटतोय का असं करून? माणसा लपेटतोय ना. आम्ही गरीब आहो ना. मग ती गरिबीची ऍक्टिंग आहे. नाही हे ऍक्टिंग मधली गरिबी दिसते तुमची. अरे भोंगा तान्या तुला काय वेगळं सांगू का? अरे असं असं नका करू ना. हे बघा तुम्ही आहे ना हे भारी हॉटेल आहे. एक नंबर मस्त हॉटेल. आम्ही पहिल्यांदाच बघतो. MSG पॅसिफिक. इथे ना लहान लहान मुलं येतात आता. ह्या वयात इकडे लहान लहान पोरं येतात. आपण ह्यांच्या वयाचं असताना कधीच लॉजवर गेलो नाही रे. दलिंदरांनो तुम्हाला काय अक्कल आहे? काय बोलताय तुम्ही? अरे इथे लहान लहान पोरं आई वडिलांसोबत येतात. तसं ना. लॉज नाही हॉटेल आहे. ही हॉटेल. हो हॉटेल आहे. माझे बोलणं पूर्ण उद्या जाणार. तू मध्येच घुसून जातो. अच्छा मी मध्ये घुसलो? हो तो नेहमी करतो तू. तर लहान लहान मुलं येतील. तुम्ही काय करायचंय? सांता क्लॉज बनून त्यांना असं एंटरटेन करायचे. बा एंटरटेन म्हणजे काय? अरे ह्याला जमत नाही ते. नंतर लहान पोरांचं मनोरंजन करायचं असतं. मला बोला ना. आपल्या डाव्या हाताचं मला कधीतरी डावा हात धू एकदाच्या. खूप मळ साचलेला आहे त्याच्यावर. बोलू दे ना मला. बोलू दे ना. आम्हाला लहान पोरं येतील तेव्हा तुम्ही सांता क्लॉज आता तर जायचं, त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या समोर हो 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 असं करायचं. काय हो हो काय मी. आणि त्याच्यानंतर गाणं म्हणायचं. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. म्हणा बेवडा बैल बेवडा बैल बेवडा बेवडा बैल. अरे बेवडा बैल कुठून आणलं रे तू? मी जिंगल बेल म्हंटलो ना. अरे तो बैल बेवडा नाही पेला तर जिंगल कसा? हे लॉजिक तुझ्या बापाला जाऊन सांग. फालतूपणा नका करू. नाही तुम्ही मित्र आहे म्हणून काम दिलंय ना तुम्हाला. हे बघा आता मी जे गाणं म्हणतो ना त्या गाण्याची चाल बघा काय लक्ष द्या त्याच्याकडे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. सांता क्लॉज इज कमिंग अराउंड रायडिंग ऑन द स्ले. चालीत माझी असं नाही. त्याच्यात मजा नाही. अरे चाल कशी पाहिजे? माझं गाणं उठलं पाहिजे. कशी कशी चाल कशी म्हणजे आता सांगतो. अगं शालू जिंगल दे गो मायना शालू जिंगल दे गो मायना. टिपणाय आणलं रुसू नको मायना. टिपणाय आणलं रुसू नको मायना शालू. सांता क्लॉज चिपळूणचे आहे का? तुला थोडीशी जागा भेटली ना नाकतोड्यासारखा तुडतुड करत घुसतो चालू करून टाकतो तू. अरे ऐका ऐका बघा तुम्ही आहे ना मी जी चाल म्हटली ना ती चाल मुलांच्या ओळखीची आहे ना. त्या चालीत म्हणा बो प्लीज. आणि वाटलंच इंग्लिश पुढचं नका म्हणून. ते कोण म्हणणार आहे? कोण भानगडीत पडेल नका म्हणू. आम्ही काय बोलतो म्हणजे हे थोडा ड्रेस आहे ना लाल लाल म्हणा असं तो सूट होत नाही. म्हणजे या सांताक्रूजचा ड्रेस ना म्हणा असा जांभला पाहिजे. जांभला तो आहे तुमच्याकडे ड्रेस? जांभळा? तू का वांग आहे तुला जांभळा ड्रेस पाहिजे? तुझ्या बापाने जांभळा ड्रेस घातलेला सांता क्लॉज पाहिलाय का रे? थोडी आपण कलर मध्ये व्हरायटी. लाल म्हणजे कसं वाटतं? मांजीचं लाल असं वाटतं.
नको ना रे. अरे अख्ख्या जगातले जे सांताक्लॉज आहेत ना ते लाल ड्रेसच घालतात. तुम्हाला सांताक्लॉज ही संकल्पनाच माहिती नाही का रे? अरे आम्ही लेखकाचं नाव कधी वाचत नाही तर संकल्पना कुठनं वाचणार? अरे मी सांताक्लॉज बद्दल सांगतोय ना. सांताक्लॉज म्हणजे क्रिसमसच्या वेळेस लहान पोरांना गिफ्ट घेऊन येणारा एक असा काल्पनिक पाहुणा. अच्छा, काल्पनिक पाहुणा आहे. हा, त्याला नाताळ बाबा सुद्धा म्हणतात बुवा. अरे नाताळ बाप असं त्याला म्हणतात. तो येतो लहान पोरांना गिफ्ट देतो, चॉकलेट देतो, असा असतो तो. त्यांना खूप खुश करून टाकतो. तर ते तुम्ही कळलं तुम्ही कोण आहे? एक मिनिट, हे बघा, हे गसोडे आहेत ना, हे गसोडे घ्या. हे तुझं, हे तुझं. माणसं कधी पण याच्यातून गिफ्ट द्यायचे. हा, माणसं कधी पण येऊ शकतील. हा, ती दाढी मिशी ती लावा, लावतो नीट लावा. वेल तर लागेल का ना? असं तुम्ही भयानभूतच दिसतात, त्याच्यात काही हे नाही. हा, नीट लावा. येस बेबी, अँड देयर इज युअर सरप्राईज. वेलकम मॅम. मम्माने काय सांगितलं होतं? नीट अभ्यास केला की सरप्राईज मिळणार की नाही? वाव, खूप मस्त आहे. है ना? आई शपथ, खूप भारी आहे. नाही बेबी, रडायचं नाही. हे कोण आहे? कोण ओळखलं का? तू सॅन्टा क्लॉज आहे. So cute. किती मस्त दिसताय दोघी नाही? तुम्हाला आम्ही आवडलोय काय? नाही, आता तुम्हीच म्हटलं ना किती छान दिसता म्हणून तुम्ही. नाही, तुमच्या अटायर बद्दल बोलते. होय काय? हॅलो, आम्ही आहे ना, मी नाताल बाबा आहे. तुम्ही म्हणत असाल ना तर या पोराचा मी बाबा व्हायला तयार आहे. एक्सक्यूज मी, काय बोलताय ते? सॉरी, मिसअंडरस्टँडिंग होती तुमची. म्हणजे प्रत्येक पोरावर ते बापासारखं प्रेम करतात. इकडे इकडे काय झालं? तू काय करतो रे? तुम्हीच तर बोलत ना नाताल बाबा. नाताल बाबांचं पोरांच्या आयावर प्रेम असतंय. तुझ्या सोयीने काही ऐकतो का रे तू? लहान पोरांचं प्रेम असतं ना रे सांताक्लॉज. सॉरी, लय चुकलं. इकडे या, इकडे या. आता आहे ना, जिंगल बेल गाणं म्हणा आणि गिफ्ट द्या गुच्चूप. गिफ्ट द्यायला लागेल, गिफ्ट द्यायला लागेल. जिंगल बेल गाणं म्हणा आधी. आम्ही तयार आहोत. बेटा, इकडे गाणं म्हणा रे. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. जिंगल बेल जिंगल बेल आय लव यू. एक्सक्यूज मी, डू यू फर्टिलायझर मॅरी विथ मी. मेरी क्रिसमस यू मेरी आय लव यू. मेरी क्रिसमस. कोण आहे ती माणसं? What is this nonsense? काय प्रकार आहे हा? सॉरी हे माझ्या दत्तू इकडे. सॉरी मी माझ्या मुलाला इथे आनंदासाठी घेऊन आले आणि ही माणसं अशी का वागतात माझ्याशी? मॅनेजर, सॉरी मॅम, इट वॉज अ प्रँक. इट वॉज अ प्रँक. कॅमेरे वगैरे लागलेले. इट वॉज दिस इज जस्ट. व्हेरी नॉनसेन्स. सॉरी इकडे. अरे नाही. तुम्ही जिंगल बेल नाही, जिंगल चंगली बैल आहे तुम्ही. मोकाट कुठले काय आता आहे ना, गाणं बिनं काही म्हणू नका. गुपचूप गिफ्ट द्या, फक्त गिफ्ट. गिफ्ट मम्मा, मला हे नको गिफ्ट, मला मोठं गिफ्ट पाहिजे. तुझ्या बापाच्या जागी रे बस रे. मोठं गिफ्ट पाहिजे. हॅलो, नीट बोला, नीट बोला. वसाडा पाहिजे तर घे. आता बरीचशी लहान लहान पोरं इथे येतील. रडा, एक मिनिट. कोण आहात तुम्ही? हा, कोण? माझ्या मुलाशी अशी बोलायची हिंमत कशी झाली तुमची? कुठला सॅन्टा क्लॉज बोलतो? बाबाची जहागीर आहे म्हणून तुम्ही मॅनेजरला बोलवा. मी इथे पैसे पे केले, मला माझे पैसे रिटर्न. तुम्हाला काय अक्कल आहे? मॅनेजरला बोलवा. सॉरी नॉनसेन्स. त्याला मोठं गिफ्ट पाहिजे, द्या ना. तुमच्या खिशातून जाणार का? द्या मोठं गिफ्ट द्या. तुम्ही अजून खूप गिफ्ट आहेत मॅडम तुमच्या. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. शपथ मम्मा, हे बघ माझ्याकडे किती गिफ्ट आहे. तुला एवढे सगळे गिफ्ट मिळाले. येस, तुला नाहीये. मला गिफ्टच नाही. नाही, तुम्हाला आहे ना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. मला? हो, मी शेअर म्हणणार आहे तुमच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये. मी त्याच्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी आले. नाही, थोडस एंटरटेनमेंट पाहिजे का नाही? गरज बाकी काय ना. हा, तो अर्ज किया है. इशाडे. इर्षाद काय? आज क्यों
आज क्यों ब्लू है पानी 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 वाह वाह क्या बात है आज क्यों ब्लू है पानी 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 तुम मेरे दिल की धड़कन हो एक बार सिर्फ एक बार आजा 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 आती क्या खंडाला कोण आहे ती माणसं? कशाला काय करायचं हे मॅडम सॉरी सॉरी याच्यासाठी आणलंय की मी माझ्या मुलाला इथे? अरे तुम्हाला मित्र म्हणून बोलवलं तर तुम्ही काय धंदे करताय रे? जेवढं जमलं तेवढं आम्ही काय केलेलं. जमलं तेवढं करता, सगळी वाट लावून टाकली तुम्ही माझी. फालतूपणा नाही करताय. नाही, खरं तर वाट तुम्ही लावली. हे सगळं सांता क्लॉजचं जे मार्केटिंग केलंय ना ते तुम्ही केलंय. डिसेंबर महिना सुरू झाला रे झाला की मोठमोठ्या मॉल्समध्ये तुमच्यासारख्या हॉटेल्समध्ये असं डेकोरेशन करायचं, हे काय क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज त्याचं प्रदर्शन मांडायचं. आणि ते कशासाठी? तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, बरोबर ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. मुलांबरोबर त्यांचे पालक त्यांना इथे घेऊन येतात आणि मग काय ह्यानं त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे खिसे खाली करता. हे बघा, हे सगळी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ना, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी म्हणून इथे येत असतो. मुळात सांता क्लॉज ही लहान मुलांची काल्पनिक अशी लोभसवाणी कल्पना आहे. त्यांना असं वाटत असतं की त्यांची स्वप्नपूर्ती होईल, त्यांच्या ज्या इच्छा आहेत तो सांता क्लॉज पूर्ण करणार. म्हणून ते आनंदाने त्यांचा मोजा लपवतात, सकाळी उठून बघतात तर त्याच्याजवळ आपल्याला एक गिफ्ट मिळतं. त्या सगळ्या लहान मुलांच्या कल्पना असतात. आणि तुम्ही काय केलं? आमच्याकडनं बक्कळ पैसे लुबाडता आणि त्याच्या नावाखाली काय हे सांता क्लॉज उभे करता. याने काय आनंद मिळणार आहे आमच्या मुलांना? नॉनसेन्स. दत्तू, ही सगळे गिफ्ट ठेवून दे, आपल्याला नाही पाहिजेत गिफ्ट. आपण घरी जाऊया, आपण घरी जाऊन मोजा ठेवूया. उद्या सकाळी आपल्याला सांता क्लॉज गिफ्ट देणार. ओके? येस, मम्मा सांगते ना, मम्मावर विश्वास ठेवायचा. सॉरी ओके, अरे मी मेल करते, मला माझे सगळे पैसे रिटर्न. हो हो चल बाळा, ऐक ना हे गार्डन मध्ये खेळायला घेऊन जाणार. नाही जे जमलं तर केलं, आमचा तेवढा परडी देऊन टाक. नाही असं नको ना, काय तसं काय आम्ही फुकट काम केलेलं नाही. जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे का नाही? पर डे मारू नका. ऐक ना, अरे थांब, मारू नका.